पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। जय जय देव श्री गुरो अकल्पनाख्य कल्पतरो स्वसंविद्रुम बीज प्ररोहणावनी। 10वी ओवी आहे। आता मंगलाचरणातली ही शेवटची ओवी, म्हणजे मंगलाचरण आणखीन आहे, पण या स्तुतिपाठाच्या संस्कृत प्रचूर केलेल्या ज्या काही ओव्या आहेत त्यातली आता ही शेवटची। अनेक प्रकाराचं मांडण्या करत करत परमात्मा श्रीगुरु यांचं ऐक्य असं मनामध्ये ठेवून माऊलीने जे काही मांडण्या केलेल्या आहेत, जे जे विशेषणं त्या ठिकाणी दिलीत, ते पाहत असताना भगवंताकडचंही लक्षण लक्षात येतं आणि श्रीगुरूबद्दलचंही। आता जर काही असेल तर परमात्मा कसा आहे, आता कल्पनारहित आहे, तो कल्पनेत येणारा नाही। त्याच्या ठिकाणी कोणती कल्पना करायची म्हटलं तर करताच येत नाही। म्हणून याच्या ठिकाणी जर काही असेल तर कसं वर्णन करावं, म्हणून वर्णनातीत आहे, शब्दातीत आहे, त्याच्याकरता त्याला अवर्णनीय असं म्हटलं जातं। असा हा परमात्मा, पण त्याला जर समजून घ्यायचं असेल तर तोच परमात्मा परोक्ष ज्ञानानं आमच्या ठिकाणी योग्यतेनं मांडणारे कोण असतात तर श्रीगुरू असतात। म्हणून हे अकल्पनाख्य, कल्पना करण्यातल्या ह्याच्यातलं नाही कोणतं परब्रह्मस्वरूप, पण कल्पतरूरूपी श्रीगुरू जे आहेत ते आमचे सगळ्या प्रकारच्या इच्छा पूर्ण करणारे आहेत। आता तो परमात्मा शब्दात तर येत नाही, पण अशी यांच्याजवळ युक्ती असते की त्या युक्तीनं अशा तऱ्हेनं आम्हाला समजून देतात की जसं माऊली म्हणतात की करतळी आवळा तैसा हरी, अगदी हातात घ्यावं आवळ्याला आणि चहूबाजूनी पाहावं तसं आहे। इतकं सोपा कोणामुळं होतो तर श्रीगुरूमुळं होतो। श्रीगुरू हे सगळं आपल्या ठिकाणी काय आहे की योग्य शब्दात समजून देतात। पुढची व्यक्ती कोणत्या बुद्धिमत्तेची, तिचा कोणता बुद्धी अंक आहे आणि कोणत्या शब्दानं त्याला सोपात सोपं करावं, मग सहज सिद्धांत कळत नसतील तर त्याला काही प्रमाण देतात। मग ओवीचं प्रमाण आहे, अभंगाचं प्रमाण आहे, हे प्रमाण देऊन समजून दिलं जातं। आणि तेवढ्यावरच न समजणारी बुद्धी असेल तर दृष्टांत देऊन समजून दिलं जातं। पण समजून देणं ही त्यांची हातोटी। त्यांच्या ठिकाणी एक युक्ती, सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती, हे शिकवण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारची जी काही युक्ती ते शब्दरूप आपल्या पुढं मांडून आपल्याला शब्दरूपानंच पहिल्यांदा निस्संदेह असं समजून देतात आणि मग पुढं कसा अनुभवाला आणायचा हेही शिकवतात। त्यामुळं संविद्रुम बीज प्ररोहणावनी, तेव्हा जे आपलं स्वस्वरूप आहे त्या स्वस्वरूपाचं ज्ञान होणं, हे ज्ञान होण्याकरता हा जो काही वृक्ष आहे त्यालाच आता दाखवलं की हे जो काही वृक्ष आहे त्या वृक्षाचं मुख्य बीज आहे आणि त्या बीजाचीच माहिती सगळी यथार्थतेनं देत असल्यामुळं त्याचाच विस्तार आमच्या ठिकाणी होतो। म्हणजे जसं पहिल्यांदा बोध दिला, श्रीगुरूंनी बोध दिला
म्हणजे मग त्या बोधाने जर काही आम्हाला असेल तर कोणती खूण आहे ते कळतं, कुठं जायचं आहे, काय मिळवायचं आहे हे बोध तो निश्चित सांगतो. त्या बोधानं आपल्याला जे काही स्वरूप आहे किंवा त्या स्वरूपाचं कसं लक्षण आहे ते सगळं सांगितलं. आता हे प्राप्त कसं करून घ्यावं तो या बोधाचा तपशील आहे. बोधाचं सविस्तर माहिती श्री गुरुच सांगतात. साधू बोध झाला नुरोनी आठेला, ठाईचं मुराला अनुभव. म्हणजे हा बोध इतक्या तऱ्हेनं करतात की आता समजून समजून अनुभवातनं मुरतो तिथं. आता त्या बोधाचं काय आहे, एकदा परमात्मा परोक्ष ज्ञानानं शब्दरूपानं परमात्मा कळला की अपरोक्षात शब्दाचं काय काम आहे, तिथे गेलं की थांबला. जे महावाक्य घेऊन आपण जात होतो ते महावाक्यसुद्धा त्या ठिकाणी एकरूप होऊन जातं, कारण ते त्याचंच स्वरूप आहे. आणि त्याच्यामुळं काय झालं की पुन्हा ते अनुभवाला आलं की त्याचंच हे सगळं काय आहे वाढायला लागतं. जसं सांगितलंय की देही बीज नाम आधी व्हावे ठावे, अर्थासी पाहावे ते चिकाळी. मग हे बीज आहे आणि त्या बीजाचा एकदा आपल्याला अर्थ उमगत चाललं की ते बीज तिथं न राहता काय होतं की सर्व शरीरभर पसरतं. शरीरभर पसरतं म्हणजे त्याचं जे खरं स्वरूप आहे, आनंदरूपता आहे, त्या आनंदरूपता संपूर्ण शरीराला व्यापते. सगळं शरीर त्या ठिकाणी काय आहे की आनंदरूप होऊन जातं. आणि त्याच्यामध्ये मग काय, आता तो जर काही असेल तर अंतरंगातच नाही, बाह्यात आला तरी आनंद. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची इतकी एकरूपता त्याच्या ठिकाणी तयार झाल्यामुळं ह्याचा विस्तार होतो. आता विस्तारलं ते. हे सगळं जर कोणामुळं घडत असेल तर श्री गुरुमुळं. मग आत्तापर्यंतसुद्धा जे समजून दिलं ते सुद्धा लक्षण सगळं श्री गुरुमुळंच कळालं आहे. श्री गुरूंनीच या सगळ्या गोष्टी आमच्याजवळ आल्यामुळं हा परमात्मा विशेषणानं कसा समजून द्यावा, ही सगळी विशेष ज्ञानाची कला श्री गुरु आमच्या ठिकाणी काय करतात, परिपूर्णतेनं ठेवतात. हे काय एक एक ऐसेसे नाना परिभाषा वसे, स्तोत्र करू तुझोद्देशे निर्विशेषा. आता परत या सगळ्याचा सार सांगितला. तू कसा आहेस, निर्विशेष आहेस. तुझ्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं विशेषण लागू पडत नाही. आणि विशेषणानं जर सांगायचं झालं तर तो विशिष्ट होऊन बसतील. पण नुसतं असं सामान्यता कळत नाही म्हणून योग्य अशा तऱ्हेचं घ्यायला विशेष ज्ञानच तयार करावं लागतं. त्याच्याकरता त्याची जी खरी स्वरूप आहेत, परमात्मा ज्या स्वरूपाचा आहे त्या स्वरूपाचं जे लक्षण आहे त्याच मांडण्या आत्तापर्यंत झाल्या. पहिल्या ओवीपासून या 10व्या ओवीपर्यंत जर काही सांगितलं असेल तर तूच निर्मळ आहेस, तूच प्रबळ आहेस, तूच सकळ आहेस, तूच निष्कळ आहे, तूच स्वप्रभ आहे, तूच निश्चळ आहे, विशुद्ध आहे आणि एकरूप असून तूच अद्वितीय आहे. असं सगळं तुझं स्वरूप आहे. तू श्री गुरु आहे. म्हणजे माऊली आपल्या पुढं त्याच परमात्म्याचं जे काही खऱ्या अर्थानं की जिथं कोणत्या प्रकारचे शब्द नाही, म्हणजे जिथं जिथं परमात्म्याचं वर्णन करायची वेळ येते तिथं अकार लावला जातो. जसं आता अकल्पनाख्य म्हणजे त्या पद्धतीनं सांगितलं गेलं असाच तो आहे. आणि त्याच्यानंतरसुद्धा सांगताना तेच झालं. शेवटच्या टुकड्यातसुद्धा प्रभंजन, फलप्रद, कलातीत, मूळभूत, भवध्वंस, केरीप्रिय, दयार्णव, तापापह आणि मायागम्य. हे सगळं कसं आहे की परमात्माच सांगायचं आहे. आणि ते सांगत सांगत आता इतकं सगळं झाल्यावर म्हणले एवढ्या तुझ्या परिभाषा केल्या, अनेक परिभाषा केल्या. म्हणजे जे जे तुला समजून द्यायला येतं समजून दिलं जाईल. यानं तू कसा आहेस ते श्रोत्याच्या ठिकाणी समजेल. त्या परिभाषा तुझ्या पुढं आम्ही सगळ्या करून श्रोत्यापुढं मांडल्या. ही एक प्रकारे तुझं स्तोत्रच गायन केलं.
आता ते स्तोत्र वास्तविक निर्विशेषाचं स्तोत्र आणि विशेषपणानं मांडणी केली. जिही विशेषणी विशेषी जे दृश्य नव्हे रूप तुझे, हे जाणे मी म्हणून लाजे वाण नाही. आता या सगळ्या विशेषणाला मांडणी करत असताना तू विशेषणानं सांगावा असं नाही, कारण कुठं कुठं विशेषणं लागतात, दृश्य वस्तू लागतात. दृश्य वस्तू सांगताना तिच्या जर असेल त्या विशेषणानं सांगता येते. जसं ही पांढरी गाय आहे, ही तांबडी गाय आहे, हे त्याच्या ठिकाणचा पांढरेपणा, त्याच्या ठिकाणचा तांबडेपणा हे गाईला बघून सांगितला. जी वस्तू ज्या पद्धतीची ती वस्तू बघून आम्हाला तिचं विशेषण सांगता येतं. मग आता ह्या सगळ्या गोष्टी जसं काय आहे की त्याचे गुणधर्म हे सुद्धा त्याचं विशेषण असतं. की जसं चिंच आंबट असते, हे सगळं जसं सांगायला लागलं की मग तिचं विशेषण तिच्या गुणधर्मातूनच आलं. पण तसा तू नाही ना, त्यामुळं ते दृश्य नव्हे रूप तुझे, तू दृश्य रूपातला नाही. मग तुझ्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं रूप नसताना तू अरूप आहे, आणि अरूपाला मी एवढी सगळी विशेषणं दिली, एवढ्या सगळ्या तुझ्या नावानं मी मांडण्या केल्या, तू असा आहे, तू तसा आहे, हे सगळं एक 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 गोष्टी मांडली. आता मला लाजल्यासारखं वाटायला लागले की हा परमात्मा विशेषणात बसत नाही, आणि इतकं सगळं मी कसं मांडलं याचं मला आता लाज येऊ लागली. परी मर्यादेचा सागरू, हा तवचितया डगरू, जव ना देखे सुधा करू उदया आला. आता त्याला उदाहरण दिलं. हे सगळं मी का केलं ह्याचं उदाहरण असं आहे की समुद्र आपली जी काही आहे जागा ती कधी ओलांडत नाही, कारण भगवंतानी सांगितलं आहे समुद्री रेखा नोलंडावी. मग हे माझ्या आज्ञेतल्या ह्या सगळ्या गोष्टी, समुद्र कधी आपली जागा सोडून जात नाही पुढे. पण हे कुठपर्यंत समुद्राला निघतं, आपली मर्यादा सांभाळावी, मर्यादेतच राहावं, त्याला कुठपर्यंत दम निघतो, जोपर्यंत चंद्र बघत नाही तोपर्यंत. एकदा का त्याला चंद्र दिसला, त्यात पौर्णिमेचा चंद्र दिसला की भरती येते. आता हे सगळं झालं खरं, पण ही सगळी भरती आली ही समुद्राला आली का चंद्रानं आणली? तर चंद्रानं आणली, कारण चंद्राला पाहिल्यावरच समुद्राच्या ठिकाणी भरती येते. सोमकांतू निज निर्झरी, चंद्रा अर्ध्याधिक न करी, ते तोच अवधारी करवी की जी. तसंच उदाहरण आणखीन आलं की चंद्रकांत नावाचा, त्याला आता सोमकांत म्हटलं जातं, तर हा जो काही आहे दगड, हा चांदणं बघितलं की पाझरायला लागतो, चंद्राच्या चांदण्यानं पाझरायला लागतो. निज निर्झरी म्हणजे त्याला पाझर सुटतो. आणि मग अशी एक त्या ठिकाणी कल्पना आली की जसं चंद्र पाहिल्यानंतर हा काय आहे की अर्घ्य देतोय, चंद्राला अर्घ्य देण्याकरता त्याचा पाझर आहे. पण म्हणजे तसं नाही, आम्ही असं सांगतो की ते तोचे अवधारी, चंद्रच त्याच्याकडून अर्घ्य घेतो, कारण चंद्र नसता तर तो कसा पाझरेल. म्हणून चंद्रच काय करत असेल तर त्याच्याकडून अर्घ्य घेतो. आपण वाटतं सोमकांतानी किंवा चंद्रकांतानी त्याला अर्घ्य दिलं, पण तसं नसून चंद्रानंच त्याच्याकडून अर्घ्य घेतलेलं आहे. नेणो कैसी वसंत संगे, आवचितिया वृक्षाची अंगे, फुटती तई हे तयाही जोगे धरणे नोहे. आता त्यातलं दुसरं उदाहरण असं की जसा वसंत ऋतू आला की सगळे जे काही पानं फुलं हे जे असतात त्यांना टवटवी येते, पानांच्या ठिकाणी नवती फुटते, काही झाडांना सगळ्या फुलांचा बहर येतात, आणि सगळे जे काही झाडं आहेत ते सगळी बहरली जातात. इतका सगळीकडं बहर येतो की इतकं सगळं त्या वसंत ऋतूला सुद्धा आवरत नाही, एवढं सगळं आता त्याच्याकरता तर सगळं फुलून आलं.
पण त्याला एवढं सगळं धारण करायला इतकं तर काही नाही, की कारण त्याच्यामुळं कितीतरी सगळं फुलून आलेलं आहे. पद्मिनी रवी किरण लाहे मग लाजे कवण, का जळे शिवतिले लवण अंग भुले. आता त्यातलं दुसरं उदाहरण आहे की एकदा का सूर्य उगवला की सूर्यविकासिनी कमळं उमलायला लागतात. आता या कमळांच्या ठिकाणी आत्तापर्यंत संकुचितपणा होता. वास्तविक संकुचित कधी होतो? मनुष्य, एखादी स्त्री संकुचित होती लाज आल्यावर. ती लाजली म्हणजे मग काय करते? तोंड झाकून घेते म्हणा, पदर घेते म्हणा, कारण तिला लज्जा आल्यावर. आता या कमळाला लाजायचं कुठे? ते तर उमललं. त्याने सूर्य बघितल्याबरोबर सगळं उमलून गेलं, म्हणजे त्याच्या ठिकाणी लाज नाही. ते उलटं त्याला सूर्यकिरण दिसल्याबरोबर कमळाच्या ठिकाणी विकास निर्माण झाला. आता दुसरं उदाहरण आहे की मिठानं एकदा पाण्याशी स्पर्श केला की संपलं, मीठ त्याच्यात विरघळून जातं. तैसा तू ते जेथ मी स्मरे, तेथ मी पण मी विसरे, मग जाकळीला ढेकरे तृप्तो जैसा. आता त्याला हे उदाहरण दिलं. इतकी 3-4 ओव्यानंतर सिद्धांत काय आहे, कशासाठी मी हे करतो, ती ही ओवी आली. मुळात काय आहे की मी हे जे करायला पाहिजे ते मी नियम सोडला, कारण तो निर्विशेष आहे आणि तिथं विशेषणं लावत बसलो. ह्या सगळा माझा काय आहे, वास्तविकतेचा नियम सुटला. पण काय करायचं? इथं अशा तऱ्हेचं झालं की एकदा तुझं स्मरण जागं झालं आणि तू स्मरणात आला की माझं जे काही माझं स्वरूप आहे, माझा अहंभाव आहे, तो कुठं जातो विरून कळतच नाही. माझा अहंकारच जागा राहत नाही, माझा मीपणा जागा राहत नाही. त्यामुळं मी स्तुती केली हे का माझ्याकडून करून घेतली, तूच करून घेतली हेच मला आता कळालं नाही. कारण मी केली म्हणावं तर माझ्या ठिकाणी मीपणा शिल्लकच नव्हता. आणि मग तरीसुद्धा माझ्याकडून हे झालं असेल तर मग तुझं जे काही स्वरूप आहे, तुझ्या स्वरूपाचं हे सामर्थ्य शक्ती, त्याला वस्तू सामर्थ्य शक्ती असं म्हणतात. ही जी काही वस्तू सामर्थ्य शक्ती ती निर्माण झाली. वास्तविकता काय आहे की खऱ्या प्रकारे हे की आपल्यालासुद्धा किती भगवंताचं स्मरण व्हावं, इतकं स्मरण व्हावं, इतकं स्मरण व्हावं की आपला अहमपणा त्याच्यामध्ये जिरून जावं, मी म्हणून जागृती राहू नये. एक वेळ काय आहे की असं सांगतात, नाम वदत आहे वैखरी, चित्त धावे विषयावरी. असं जर होत असेल तर ते नाम घेणं काय उपयोगाचं? ऐसे कैसे हे स्मरण, असं कुठे ह्याला स्मरण म्हणतात का? त्याच्यामुळं नामस्मरण एकदा सुरू झालं की कोणत्या प्रकारचं जे काय आहे ते चित्तात दुसरं काही नाही आलं, केवळ नामस्मरण, केवळ नाव. तुकोबाराज म्हणतात का नाही की अनिक दुसरे मज नाही आता, नेमिली या चित्तापासोनिया. याच्याजवळ जर काही असेल तर दुसरं काही नाही, कारण मला तेच एक स्वरूप माझ्या ठिकाणी जागं झालेलं आहे. मज तुवाजी केले तैसे, माझे मी पण धाडो निदेशे, स्तुतिमिशे 5 पिसे बांधले वाचे. एकंदरीत पाहायला गेलं तर मी सुद्धा आता माझ्या मीपणाला विसरलो असं नसून तूच माझ्या ठिकाणी हे जर काही असेल तर सगळं माझा मीपणा काढून घेतला. आता मी जे काही करत होतो तुझ्या सामर्थ्य शक्तीत चाललं होतं, तुझ्या असलेल्या प्रेमात ते सगळं चाललेलं होतं, तुझ्या प्रेमाशी मी एक रूप झालेलो होतो आणि ते जे प्रेम आहे ते प्रेम मला बोलवत होतं. वास्तविक एरवी प्रेम कसं, प्रेम काही बोलून दाखवता येत नसतं, पण प्रेम भावाचं किंवा प्रेमाचं भरतं आलं म्हणजे मग काही नाही, शरीरसुद्धा पुष्ट होऊन जातं. जसं सांगतात की सीता झालं लंका सगळी जिंकली आणि सीता आता आली पूर्ण, कारण रावणाचं सगळं कुळ नष्ट झालं आणि सीता ताब्यात आली.
पण समोर बघितल्याबरोबर राम काही तिच्याकडं पाहिनात, दुसरीकडं फिरायची. मग मारुतीने विचारलं, आता काय झालं? ज्याच्यासाठी एवढं सगळं केलं, ती सीता तर समोर आणली. म्हणले, तूच म्हणलं होतं की फार कृश झाली, म्लान झाली, तिचं सगळं चेहरा उतरलाय, तिचं शरीर सगळं वाळून गेलं, आणि बघ कशी दष्टपुष्ट आहे. तिथं माझ्याकडं बघितल्यावर चेहरा तिचा टवटवीत आहे. मग म्हणलं मारुती, हां आत्ताशी होय, हे तुम्हाला नाही कळायचं. म्हणलं, हे जे काही भक्ताचं आहे ते भक्तालाच माहिती. तुम्हाला पाहिल्यानंतर अंगात कसं भरतं येतं हे भक्तच जाणू शकतो, हे देव जाणू शकत नाही. म्हणजे त्याच्यामुळं काय आहे की जे आहे काय आहे भक्तिप्रेम, ह्या भक्तिप्रेमातला हा उठाव आहे. तुम्हाला त्यातलं काही नाही लक्षात येणार. कारण काय आहे की तुम्ही फक्त काय आहे स्वरूप आहेत, आणि त्या स्वरूपाचं आम्ही जे काय आहे भक्ती करतो, त्या भक्तीचं आमच्या ठिकाणी प्रेम जागं होतं, म्हणून पुष्ट झाली अंगकांती, म्हणून अंगकांती पुष्ट होते. स्तुतिमिशे 5 पिसे बांधले वाचे. तेव्हा आता मात्र वास्तविक पाहता काय आहे 4 वाणीत. पण माऊली म्हणतात, माझं सगळंच प्रकार म्हणजे 4ही वाणी तर तुलाच बोलू लागल्या, आणि तरीसुद्धा हे पंचप्राण आहे तुझ्या ठिकाणी एकरूप झाल्यासारखे झाले. अशी जी काही माझ्या मुखातून तुझी जी स्तुती बाहेर पडली, त्यात मी एकरूप झालो. माझ्याकडून जी स्तुती तुझी होऊ लागलेली आहे, त्या स्तुतीचं जे स्वरूप आहे ते माझ्याकडून होत आहे ते अनाहूतपणे. त्याला मी जाणीवपूर्वक करतो असं नाही मला म्हणता येत, कारण माझी जाणीव, माझा जाणतेपणा कुठं शिल्लकच नव्हता. ना एरवी तरी आठवी, राहो निस्तुती जई करावी, तई गुणा गुणिया धरावी सरोभरी की. आता जर समजा आठव करून तुझी स्तुती करायची असं जर मनात आणलं असतं, समजा जसे एखादं काय स्तोत्र लिहायचं आहे, स्तुतीपाठ लिहायचा आहे, असा जो कोणी लेखक आहे, कवी आहे, तो काय करतो की कागद घेऊन सगळं घेऊन लिहायला बसतो. त्यावेळेस त्याला सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजेच काय झालं, कल्पना करावं लागतील, आणि त्या कल्पना करूनच मग ते सगळं त्याला काय करावं लागेल, लिहावं लागेल. असं जर झालं असतं तर मग तो भेदभाव झाला असता, कारण कोणत्या गुणानं त्याच्या ठिकाणी निर्मिती होईल तसं. पण तसं राहिलं नाही, कारण मी त्या ठिकाणी देहभान विसरलो होतो. त्यामुळं माझ्याजवळ कोणत्या गुणाचंच नव्हतं, म्हणजे माझी जी काय आहे गुणातीत अवस्था झाली होती. मग माझा देहभावच जागा नाही, तर तुझी स्तुती करताना मला त्याच्याबद्दल कोणत्याही जाणीवा नव्हत्या. आणि तू बाप तूची माय, ही बोली ना स्तुती होय, डिंबोपाधिक आहे विटाळू येथे. आता एकंदरीत पाहायला गेलं तर कोणत्या प्रकारचं माझ्या हातून झालं आहे असं नाही, कारण सगळं जर काही माझं असेल तर मला निर्माण करता तो आहे, आणि ज्याच्या पोटी निर्माण झालो तेही तूच आहे. म्हणजे तूच माये, तूच बाप आहे, असं सगळं असल्यामुळं हे सगळं काय आहे, स्तुती जे होती ती जे बोलणं आहे ते सगळं झालं असं मला वाटतच नाही. नाथराय म्हणतात का नाही, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ. हे सगळं जर काय असेल तर तुम्हीच आहेत, आणि तुम्ही मायबाप असल्यामुळं हे सगळं बोलणं, ही बोली ना स्तुती होय. आता मी बोललो, ह्या बोलायला बोलणं म्हणावं का ह्याला स्तुती म्हणावं? मग काही जरी होत असलं तरी ते जर काही असेल ते माझ्याकडून सापेक्षतेनं झालं. वास्तविक पाहता काय आहे, ही निरपेक्षताच आहे, पण त्या निरपेक्षतेमध्ये माझ्याकडून हे सगळं होत असताना एखादं लहान लेकराकडून जसा काय उपाधीचा दोष होतो, म्हणजे वडील आहेत, वास्तविक पाहता त्यांचा काय आहे, केवढा तरी त्यांचा आदर आहे, केवढा तरी मान आहे, पण ते लहान लेकरू हट्टाला आलं
म्हणजे कधी कधी पाय झाडतं आणि त्यांना लाता लागतात हे विसरून जातं. मग त्याच्या ठिकाणी लेकरूपणाचा जो काही आहे त्याच्याकडून जसं होतं तसं हा थोडाफार विटाळ माझ्याकडून तुमच्या ठिकाणी झाला. जी झाले नि पायिके आले ते गोसावी पण केवी बोले, ऐसे उपाधी उशिटले काही वानू. एकंदरीत हे माझ्याकडून झालं, मी तुमचा सेवक आहे. याच्यातून झालं तरी मालकाबद्दलचा जो काही विषय असतो सेवकाच्या ठिकाणी, मालकाबद्दलचा जो आदरभाव असतो तो आदरभाव सगळा माझ्या ठिकाणी आहे. आता हे जर झालं असेल, हे माझ्या मुखातून हे निघाले असेल तर माझ्या उपाधीचा दोष आहे. तो माझ्या उपाधीकडून त्या सगळ्या गोष्टी घडल्या. म्हणून मग काय की जसं परमात्म्याचं ध्यान करत असताना एकरूपता प्राप्त होते, पण प्रकृतीभाव असल्यामुळे प्रकृती आपल्याला ठराविक वेळेनंतर त्यातनं बाहेर काढते. तसं त्या उपाधीनं माझ्या ठिकाणी काय केलं की थोडंफार हे चुकीचं करून घेतलं. हे सगळं जर काही असेल तर उपाधीचा दोष आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. महाबुली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.